चला तर इथे आपण पोहे बनवायला घेऊया. सर्वप्रथम मी इथे पोहे घेतले आणि ते भिजत घातले. नंतर मी कांदा चिरायला घेतला. छान असा मी कांदा कापून घेतला. नंतर इथं बघू शकता कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला. एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. त्यामध्ये थोडीशी जिरी, मोहरी, थोडंसं हिंग घालून छान तडतडू दिलं ते जिरं मोहरं. आणि त्याच्यामध्ये छान कांदा टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला. छान असं परतून घेतलं. कांदा हा गुलाबी रंगाचा येईपर्यंत मी थोडीशी हळद टाकली आणि भिजत घातलेले पोहे टाकून त्यामध्ये मीठ घातलं. चिमूटभर साखर घातली चवीला आणि छान असे परतून घेतले पोहे. तर एक जीव असे हलवून घ्यायचे मस्त. आणि त्यानंतर थोडीशी मी शेंगदाणे टाकायचं विसरून गेले फोडणीमध्ये, म्हणून ते मी वरतून टाकले. तर आता मी थोडे कोथिंबीर टाकून मस्त अशी मी झाकून घेणार आहे. एक वाफ काढते. मग वाफ काढली की झाले आपले गरमागरम पोहे. तर ते मी प्लेटमध्ये सर्व करायला घेतले. बघा किती छान अशी वाफ निघते. मस्त गरमागरम पोहे झाले होते. तर त्यासोबत मी गरमागरम असा चहा बनवला. तर एक पातेलं घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी, चहा पावडर, साखर टाकून मस्त अशी उकळी येऊ दिली. छान उकळी आली की त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर परत छान अशी उकळी येऊ दिली आणि त्यामध्ये थोडंसं आलं खिसलं. आलं शेवटी खिसते, कारण अगोदर आलं खिसलं तर त्याचा वास आणि फ्लेवर जातो, म्हणून शेवटी खिसते. चला चहा माझा तयार.